कन्या राशीसाठी हा महिना धार्मिक कार्य करून घेणारा म्हणजेच धार्मिकतेने भरलेला असा जाणार आहे। तुमच्या मनामध्ये वेगवेगळ्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे धर्म कर्माचे विचार येतील आणि ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही अगदी अथक प्रयत्न कराल। एखाद्या दूरच्या धार्मिक यात्रेला पण तुम्ही जाण्याची शक्यता आहे। सोबतच या सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला जी मनाला शांती मिळणार आहे ती शांती कशाशीच तुलना न होणारी अशी लाभणार आहे। एक प्रकारे तुमचं मन शांत राहील आणि सोबतच तुम्हाला तुमच्या परिवारासोबत वेळ घालवायला मिळणार आहे। उत्तम स्थानी तुम्ही भेट द्याल तुमच्या परिवारासोबत। प्रसन्नता भरपूर प्रमाणामध्ये वाढणार आहे। साहजिकच आहे घरामध्ये एखादं धार्मिक कार्य घडलं म्हणजेच घरामध्ये सगळीकडे एक सकारात्मक भावना पसरेल, एक वेगळीच ऊर्जा सगळीकडे प्रस्थापित झाल्याचे दिसून येईल। सोबतच तुमचे घरामध्ये भरभराट होईल, आर्थिक लाभ तुम्हाला मिळतील आणि प्रसन्नता मिळणार ती म्हणजे तुम्हाला वेगळीच। तर या सगळ्या गोष्टींचा तुम्ही पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा। सोबतच तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये थोडेसे चढ उतार तुम्हाला पाहायला मिळू शकतील। सुखसुविधा मिळवण्यासाठी तुम्ही भरपूर पैसे खर्च कराल, तरी इथे थोडंसं सावधानता बाळगा। गरज असेल तिथेच पैसे खर्च करा, नाहीतर उगीच तुमचं जे आर्थिक नियोजन आहे त्याच्यामध्ये खंड पडण्याची शक्यता दिसत आहे आणि या सगळ्यांमुळे तुम्हाला आर्थिक अडचणींना पण तोंड द्यावे लागेल। एखाद्या ठिकाणी तुम्हाला कर्जही काढावे लागू शकते, तरी त्यासाठी तुम्ही तयार राहा। आर्थिक बाबतीमध्ये हा महिना तुम्हाला थोडासा त्रास देणारा जाऊ शकतो। सोबतच महिन्याच्या सुरुवातीला तुमच्यावर जबाबदाऱ्या वाढतील आणि त्यामुळे तुमचे कामही वाढेल। सोबतच घरातील जबाबदाऱ्या आणि तुमचं जे काही तुम्ही काम करत आहात तेथील जबाबदाऱ्या हे सर्व सांभाळताना तुमच्यावर ताण वाढेल आणि शारीरिक ताण वाढले की तुमच्या मानसिक ताणामध्ये ही वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल। तरी इथे थोडंसं तब्येतीची तुम्ही काळजी घ्यायला हवी। सोबतच भरपूर अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो, त्यामुळे तुम्ही आधीपासूनच थोडेसे तयार राहा। अचानकपणे काही समस्या उद्भवतील, काही अडचणी तुमच्या जीवनामध्ये येतील। तुम्हाला माहीत नसताना नवीन प्रकारच्या अडचणी तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे ह्या महिन्यामध्ये। सोबतच तुम्हाला स्वतःला सिद्ध करून दाखविण्यासाठी कठीण परिश्रम आणि अथक प्रयत्न करावे लागतील। महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला सगळ्यांसोबत राहणे, विचार करणे हेच योग्य राहणार आहे। उगीच एकटे कोणतेही निर्णय न घेतलेलेच तुम्ही बरे पडणार आहे। वडीलधाऱ्या मंडळींचे नेहमी परामर्श घेत चला। एखादं घरातील निर्णय असो किंवा घराबाहेरील निर्णय असो, महत्त्वाचे कोणतेही निर्णय असू दे, तुम्ही तुमच्या वडीलधाऱ्या मंडळींचे मत घ्या, त्यांच्याशी चर्चा करा आणि मगच कोणतेही निर्णय घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा। कारण कधी कधी मोठ्यांचे परामर्श हे खूप उपयोगी पडत असतात आणि ह्या महिन्यामध्ये तुम्हाला विशेष करून त्यांच्या मार्गदर्शनाची, त्यांच्या परामर्शाची गरज आहे, हे लक्षात ठेवा। सोबतच नातेसंबंधांमध्ये थोडेसे चढ उतार तुम्हाला दिसून येतील। घरातील मंडळींसोबत बोलताना तुम्ही नेहमी सावधानता बाळगली पाहिजे। निरर्थक बोलणे टाळले पाहिजे, नाहीतर तुम्ही एखाद्याचे मनही दुखवू शकता। स्वतःला आवडत नसेल तर दुसऱ्यांसोबत मनाविरुद्ध तुम्ही वागणे टाळा। जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नाहीये तर दुसऱ्यांसाठी तुम्ही त्यांच्याप्रमाणे वागणं हे टाळा। कारण मनाला आवडत नसेल तर तुम्ही एक्सप्रेसही करू शकत नसतात। कोणतीही गोष्ट, कोणतेही कार्य तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करा, दुसऱ्यांसाठी स्वतःला बदलू नका, कारण हे चुकीचं आहे आणि हे पुढे जाऊन तुम्हाला नक्कीच नुकसानदायक सिद्ध होऊ शकते। सोबतच तुम्ही जसे आहेत तसेच राहण्याचा प्रयत्न करा, हेच तुमच्यासाठी योग्य आहे। जोडीदाराला समजून घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, त्यांना समजून घ्या, त्यांच्यावर विश्वास ठेवा, त्यांच्याशी बोला, एक्सप्रेस व्हा, एकमेकांना गोष्टी शेअर करत चला। म्हणजेच तुमच्या नात्यामध्ये पहिल्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये जी विश्वास आहे किंवा तुमचं नातं अधिक प्रमाणामध्ये दृढ होईल। सोबतच ह्या महिन्यामध्ये स्वास्थ्याची तुम्हाला विशेष करून काळजी घेतली पाहिजे। विवाह इच्छुकांसाठी विवाह जुळण्याची शक्यता आहे, तरी तुम्ही तयारीत राहा। बऱ्याच दिवसांपासून तुम्ही एक प्रकारे प्रयत्न करत होतात विवाहासाठी, तर नक्कीच या महिन्यामध्ये तुम्हाला एखादी आनंदाची वार्ता मिळून जाईल। सोबत तुम्ही त्यासाठी तयार राहा। घरामध्ये अचानकपणे पाहुण्यांचे आगमन पण होईल आणि त्यामुळे तुमच्यावर कामाचे एक प्रकारे ताण वाढेल, तरी हरकून जायची गरज नाहीये, भिवून जायची गरज नाही। सगळ्यांनी मिळून जर एखादं कार्य केलं तर नक्कीच तुम्ही त्यामध्येही सफल राहाल। मिळून काम करा, टेन्शन घेऊ नका। जे कोणी प्रेमसंबंधामध्ये असतील तर तुम्हाला महिन्याची सुरुवात खूपच उत्तम राहणार आहे। तुमच्यामधील प्रेम वाढीस लागेल, सोबतच तुमच्यामधील विश्वासामध्ये वाढ होईल आणि जर काही गैरसमज असतीलच तर ते गैरसमजही दूर होतील आणि तुमच्या नात्याला एक प्रकारे वेगळे वळण पण येण्याची शक्यता आहे, तरी तुम्ही त्यासाठी तयार राहा।
व्यावसायिक वर्गाला हा महिना खूपच शुभ असा जाणार आहे. म्हणजेच महिन्याची सुरुवात जरी तुम्हाला हवी तशी लाभ देणारी जरी नसली तरी महिन्याचा शेवट मात्र जास्त शुभ आणि आर्थिक लाभ मिळवून देणारा असणार आहे. व्यवसायानिमित्त नक्कीच तुम्ही कुठेतरी प्रवास पण करण्याची शक्यता आहे आणि त्या प्रवासामधून तुम्हाला लाभच होतील, नवीन ओळख्या होतील आणि त्या नवीन ओळख्यांचा नक्कीच तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये फायदाच होणार आहे. सोबतच लाभ मिळवण्यासाठी तुम्ही काही धोरणे बदलाल किंवा तुम्ही कामाची पद्धतही बदलून बघाल आणि त्यामुळे तुम्हाला नक्कीच पहिल्यापेक्षाही जास्त लाभ ह्या महिन्यामध्ये मिळून जाईल. त्यामुळे तुम्ही अजून एक नवीन व्यवसाय विस्तार करण्याचा किंवा एखादा नवीन व्यवसाय जर तुम्ही सोबत चालू करण्याचा विचार करत असाल तर नक्कीच करू शकता. त्यामधूनही तुम्हाला आर्थिक लाभच मिळून जातील. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी कामामध्ये वाढ होईल. तुमचा साथीदार तुम्हाला पूर्णपणे साथ नाही देऊ शकणार. तुम्हाला एखादं टार्गेट दिलेलं असेल किंवा काम दिलेलं असेल तर तेथे तुम्हाला जे कोणी मदत करत असतील तर ते तुम्हाला पूर्णपणे साथ देऊ शकणार नाही आणि त्यामुळे तुमचं जे काही टार्गेट आहे, तुमचं जे काम आहे ते पूर्ण होण्यासाठी तुम्हाला तुमच्या कामामध्ये व्यत्यय येण्याची शक्यता दिसत आहे. तर तुम्ही त्यासाठी आधीपासूनच थोडेसे सावधान राहा. तुमचे हितचिंतकही तुम्हाला साथ देणार नाही. म्हणजेच तुम्ही जर दुसऱ्यांकडून अपेक्षा केली असेल ह्या महिन्यामध्ये कामासाठी म्हणा किंवा कोणत्याही गोष्टीसाठी तर तुम्हाला ती साथ पूर्णपणे मिळणार नाही. जे काही करावयाचे आहे ते तुम्हाला एकट्यालाच करावयाचे आहे. तर तुम्ही त्यासाठी प्रथम तयार राहा, दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका. तरुण वर्गाला हा महिना उत्तम यश मिळवून देणारा जाणार आहे. तुम्ही जे कोणते करिअर करण्याच्या विचारात असाल तर त्यामध्ये तुम्हाला उत्तम यश मिळू शकते. सोबतच एखादी नवीन नोकरी तुम्ही करत असाल किंवा जस्ट तुम्ही लागलेला जॉईन झालेला असाल तर तिथेही तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवण्यामध्ये सफल राहाल. सोबतच तुम्ही जर एखादा भागीदारीमध्ये व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल तर नक्कीच तुम्ही ह्या महिन्यामध्ये भागीदारीमध्ये एखादा व्यवसाय सुरू करू शकता आणि त्यासाठी जे काही भांडवल म्हणा किंवा जी काही मदत तुम्हाला हवी आहे ती आपोआपच मदत तुम्हाला प्रोव्हाइड होऊ शकते. तुम्हाला तुमचे नातेवाईक मंडळी म्हणा किंवा मित्रमंडळी म्हणा तुम्हाला नक्कीच मदत करतील आणि त्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात नक्कीच वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल. महिला वर्गाला मात्र हा महिना खूपच उत्साहाने भरलेला असा असणार आहे. तुम्ही पूर्ण महिना खूप प्रसन्न असणार आहात. स्वतःला सिद्ध करण्यासाठी किंवा स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी, स्वावलंबी बनण्यासाठी तुम्ही एखादा नवीन उद्योग म्हणा, नवीन व्यवसाय सुरू करू शकता ह्या महिन्यामध्ये आणि त्यामुळे तुम्ही स्वावलंबी तर बनालच, सोबतच तुम्ही तुमची एक नवीन ओळखही तयार करण्यामध्ये नक्कीच सफल राहणार आहात. काम करणाऱ्या महिलांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्यांचं कौतुक होईल आणि त्यामुळे तुम्हाला अजून नवीन जबाबदाऱ्या तुमच्या अंगावर पडतील आणि त्या तुम्ही पेलालही, पूर्ण करून दाखवालही. कारण तुम्ही काम करण्यामध्ये कधीच मागे नसता, तर तुम्ही फक्त एका संधीची वाट बघत असता आणि ती संधी तुम्हाला मिळाली तर लगेच तुम्ही त्या संधीचं सोनं करता आणि स्वतःला सिद्ध करून नक्कीच दाखवता. जसे प्रयत्न करत आहात तसे प्रयत्न चालू ठेवा. मग तुमच्या आयुष्यामध्ये जे कोणीही तुम्ही गोल ठरविलेला आहे, ध्येय ठरविलेला आहे ते नक्कीच तुम्ही साध्य करू शकता. विद्यार्थी वर्गाला हा महिना ठीकठाक असा असणार आहे. म्हणजे अतिशय शुभ पण असणार नाही किंवा अतिशय अशुभही असणार नाही आहे. जर तुम्ही परदेशामध्ये एखाद्या शिक्षणासाठी, पुढील शिक्षणासाठी, ॲडमिशनसाठी ट्राय करत होता तर नक्कीच तुम्हाला तसे परिणाम मिळून जातील. तुमचं ॲडमिशन होऊन जाईल. सोबतच जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी हा महिना खूपच यशस्वी असा सिद्ध होणार आहे. उत्तम यश प्राप्तीचे योग ह्या महिन्यामध्ये बनतील, तरी तुम्ही याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करा. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र हा महिना शांततेने भरलेला असा जाणार आहे. म्हणजेच तुमचे मन शांत असेल. परिवारासोबत कुठेतरी फिरायला जाल. अचानक प्रियजनांच्या भेटीगाठी होतील आणि त्यामुळे तुम्ही स्वतःला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण अचानकपणे असुरक्षेची भावना पण उत्पन्न होऊ शकते. तर त्यामुळे तुम्ही थोडंसं मेडिटेशनची मदत घेण्याचा प्रयत्न करा, योगा करण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःच्या मनाला गुंतवून ठेवा. जर मन अशांत असेल तर त्याचा परिणाम नक्कीच तुमच्या शरीरावर होऊ शकतो. तर त्यासाठी तुम्ही आधी मन निरोगी ठेवा आणि मगच बाकीचे कोणतेही कार्य करा. सोबतच तुमच्या आरोग्याचीही काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. आरोग्याची भरपूर काळजी घ्या. तब्येत जपा, आहार वेळेवर घ्या. जे काही नित्याचे व्यायाम आहे ते पण करत राहा. एकंदरीतच पाहता हा महिना तुम्हाला मध्यम स्वरूपाचा असणार आहे. काही चांगले फळे तर काही मनासारखे फळे मिळणार नाहीत. हरकत नाही. येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा, प्रत्येक गोष्टीचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. मराठी कॅलेंडर प्रमाणे नवीन वर्ष सुरू होत आहे. तरी नवीन वर्षाच्या सर्वांना माझ्या मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप शुभेच्छा. सोबतच नवीन वर्षातला पहिला सण आलेला आहे आणि तो म्हणजे गुढीपाडवा.
तरी गुढीपाडव्याला आपण जसं साखरेच्या हाराप्रमाणे इतरांना गोडवा देत असतो, त्याचप्रमाणे तुमच्याही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये साखरेप्रमाणेच मधुर गोडवा पसरू दे. प्रत्येकाच्याच घरामध्ये आनंदाची गुढी उभी राहू दे, हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करत आहे. हॅपी गुढीपाडवा टू ऑल ऑफ यू. धन्यवाद. तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.